मंडळी, आजचा एकच प्रश्न: पांडुरंगाची पूजा कोणाच्या हस्ते केली पाहिजे? मंडळी, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोणीही असो, मात्र पूजाचा मान त्याला दिला जातो. महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी आणि मुख्यमंत्री यांना हा पूजाचा दरवर्षी मान दिला जातो. परंतु यावर्षी असं काय दिसत नाही. यावर्षी एकच चर्चा आपल्याला दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांना डावलून तुकाराम मुंडे यांना पूजाचा मान द्या, कारण ते चांगलं कार्य करतात. कारण हे मंत्री मात्र आपले खिसे भरतात आणि यांच्या हाताने पूजा नको अशी संतापाची लाट सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तर मंडळी, तुकाराम मुंडे यांच्या हातानेच का? तर मंडळी, झालं असं, जे या महाराष्ट्राच्या सरकारने करून दाखवलं नाही ते मात्र एका अधिकाऱ्याने करून दाखवलं. मंडळी, शेतकऱ्यांवर त्यांनी सोनेरी दिवस आणले आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की ह्या देशातील सर्व लोकांचं आयुष्य हे 100 वर्ष झालं पाहिजे, कारण भेसळ हे जीवनामध्ये खाण्यात येत आहे. हे भेसळयुक्त पदार्थ जर कमी केले तर आयुष्य हे पुन्हा पहिल्या जुन्या लोकांसारखं होईल, कारण ते 100 वर्ष जगायचे आणि आपण देखील. कारण हायब्रीड हे खाणं तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये किती भेसळ आहे आणि हेच त्यांनी बंद केलं. मग कुठेतरी सोनेरी शेतकऱ्यांवरती दिवस आले आहेत, कारण ज्या दुधाला 40 लिटर भाव लागायचा तिथेच आज 100 रुपये लिटरने देखील दूध भेटत नाही. म्हणूनच या दिंडीमध्ये शेतकऱ्यांनी तुकाराम मुंडे यांचे फलक घेऊन मात्र त्यांना मोठा मान सन्मान दिला. कारण जेवढं प्रेम कोणत्या मंत्र्यावर देखील केलं नाही, तेवढं प्रेम मात्र ह्या वेळेस तुकाराम मुंडे यांना भेटत आहे. कारण लोक म्हणतात की आम्हाला तुकोबराय दिसले नाही, परंतु त्यांच्या रूपात मात्र तुकाराम मुंडे हे दिसत आहेत. कारण त्यांचं नाव हे तुकाराम आहे आणि ते काम देखील तुकोबारायांसारखं इमानदारीने करतात. म्हणूनच लोकांची एकच भावना आहे, यावेळेस मुख्यमंत्र्यांना डावलून थेट तुकाराम मुंडे यांना या पूजेचा मान दिला पाहिजे. मंडळी, जेवढं प्रेम ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला भेटलं नव्हतं आणि आज चर्चा होत आहे ती म्हणजे तुकाराम मुंडे यांच्या नावाची. कारण त्यांनी भेसळमुक्त पदार्थ हे संपुष्टात आणले आहेत. असं देखील मानलं जातं की ते जर 5 वर्षे राहिले तर महाराष्ट्रामध्ये काहीही घडू शकतं, अजून चांगलेच दिवस गोरगरिबांवरती येऊ शकतात, अशी कल्पना सध्या आपल्याला पाहायला मिळत असेल. तर मंडळी, आता राहिला प्रश्न पांडुरंगाची पूजा. पांडुरंगाची पूजा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताने असते, परंतु ह्यावेळेस ते खरोखरच तुकाराम मुंडे यांना बोलवतील का? कारण लोकांची भावना अशी आहे की तुकाराम मुंडे यांनी आरती करावी. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा.